मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज बिलाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे. काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या जुन्या थकीत वीज बिलाबाबत एक मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज बिल दिली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची जुनी वीज बिलाची थकबाकी अद्यापही नोंदवलेली आहे. या थकीत बिलावर व्याजाची रक्कम देखील वाढत जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावर 20,000, 50,000, 1,00,000 आणि त्यापेक्षा जास्त रकमेची थकबाकी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जुन्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात आहे. आणि आत्ता याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या जुन्या वीज बिलाची तब्बल 48,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या नावावर असलेली जुनी थकीत वीज बिलाची मोठी रक्कम माफ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी.आर आवश्यक आहे. त्यामुळे आता येत्या अधिवेशनात याबाबत अधिकृत निर्णय होतो का नाही, शासन निर्णय कधी जारी होतो, याकडे राज्यातील शेतकऱ्यांकडेचे लक्ष लागलेलं आहे. जर हा निर्णय अधिकृतपणे लागू झाला तर जुन्या वीज बिलाची थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावर किती जुनं वीज बिल आहे, थकबाकी आहे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि शेतकऱ्यांसाठी शासन किंवा अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.